नमो देवे महादेवे शिवायै सततं नमः नमः प्रकृतिभद्रायणीयतां प्रणतास्मतां श्लोक। प्रत्येक वेळेस मी श्लोकाचा अर्थ सांगतोय। आपल्या देवीचा, जी कुलदैवता, जो घर सांभाळणारी कुलदैवता, तर तिचा नमो देवे महादेवे शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्राय नियतां प्रणतास्मतां। सरळ साधा आणि सोपा मंत्र आहे। आपण ज्या वेळेस कामावर जातो तेव्हा 1 मिनिट फक्त हा मंत्र म्हणायचा आहे, म्हणजे आपल्याला जी कामाचा उत्साह, जी ऊर्जा राहती, ती संध्याकाळपर्यंत ऊर्जा कायम राहती। ती कशी बघा, तुम्ही शिर्डीहून किंवा गडावर न येतात त्यावेळेस आपल्याला थकवा वाटत नाही, तर मंत्रामध्ये एवढी जादू आहे। आपण जर सकाळी मंत्र म्हटला तर संध्याकाळपर्यंत आपला उत्साह कायम राहतो। आपण आपल्या विषयाकडे वळूया। आता बघा, गीतेविषयी मला बऱ्याच जणांचे फोन आलेले, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा पत्र व्यवहार NTV वर कराल तेव्हा आपलं नाव सांगा, म्हणजे मी आपलं न्यूज चॅनल वरती आपलं नाव सांगणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला देणार आहे, न विसरता। आता गीतेविषयी बऱ्याच जणांनी मला बोललेले, त्याच्यामुळे आपण गीतेविषयी थोडस 1 मिनिट प्रवचन करूया। आपल्या आयुष्यातला फक्त 2 मिनिट मी घेतो। भगवद्गीता, ते गीतेचं काय महत्व आहे? तो नुसतं झोपताना तुम्ही गीता जर बाजूला ठेवली तर कधी वाईट स्वप्न तुम्हाला पडणार नाही, एवढं गीतेचं महत्व आहे। भगवद्गीतेचे स्वतंत्र संग्रामात योगदान, खरंच वेद महर्षी व्यास जगत जेते वेद महर्षी व्यास 1,00,000 श्लोक महाभारत रूपी पंचम वेद रचला आणि त्यातून गीता उगम पावली। पंचम वेद रचला, 1,00,000 त्याच्यातून गीता उगम पावली। प्रत्येक वेळेस मी 2-2दा सांगतोय, गीतेमध्ये 18 अध्याय, 700 श्लोक। गीतेमध्ये 700 श्लोक आहे, 18 अध्याय, 9,456 शब्द आहे। खरंच ज्याला आवड आहे ना त्यांनी मनापासून हे एवढं गीतेचं अध्ययन करा, बघा काय प्रगती होती। ही गीता कशी आहे, ही भगवद्गीता कशी आहे? खरंच उत्सुकता वाटते नाही? वेद व्यासजींनी मानव जातीला जे दिले त्याचे आपण अत्यंत ऋणी आहे। काय त्या गीतेचा श्लोकाचा अर्थ? 9,456 शब्द, 700 श्लोक। खरं त्याची कृपा नसती तर गीता बनू शकली नसती। वेद व्यास गीतेची शरण घेऊन आधी आपण इंग्रजांना पळवून लावले, हे लक्षात ठेवा। वेदव्यासांची कृपा नसती तर गांधीजींनी भारताला स्वतंत्र देऊ शकले नसते, पण या व्यासांच्या कृपेमुळे, गीतेमुळे आपण भारताला या गांधीजींनी स्वतंत्र देऊ शकले। स्वतंत्र सैनिक जेव्हा किंवा कोणी फासावर जातो तेव्हा गीतेचे श्लोक हसत हसत म्हणतात, हा आपल्या भारतातला नियम आहे। गीतेचा श्लोक जेव्हा तो फासावर जातो, स्वतंत्र सैनिक असू नाही तर कोणी, तेव्हा तो गीतेवर हात ठेवतो। न्यायालयात सुद्धा आरोपीला किंवा कोणाला गीतेवर हात ठेवायला लागतो, का तर गीतेचं एवढं महत्व आहे। गीतेला रोज तुम्ही नमस्कार करावं, अडचणी येणार नाही। खरंच नैन छिन्दन्ति शस्त्राणि नैन हस्ति पावक न चैन वसोद्याचो न शोषयती मारुत। आत्मा शस्त्र कापू शकतच नाही, म्हणजे आपल्या शरीरातला जो आत्मा आहे तो शस्त्र कधीच कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही,
पाणी भिजवू शकत नाही, वायू सुकवू शकत नाही. गीतेचे उच्चार करून जेव्हा शहीद होतात तेव्हा ज्यावेळेस मनुष्य शहीद होतो त्यावेळेस गीतेचं अध्ययन करूनच तो शहीद होतो. गीतेला एवढं महत्व आहे. काय गीता आहे? आजपासून आपण संकल्प सोडायचा आहे. अहो जेवढं बोलू तेवढं फार कमी, फार कमी. काय त्या गीतेचं ज्ञान समजत नसलं तरी गीता मराठीमध्ये अजून बघा काय भाग्य. सत्ययुग, द्वापारयुगात, त्रेतायुगात नव्हतं. जे शहीद होतात तेव्हा हजारो बहादूर सैनिक देश संरक्षणासाठी उत्पन्न होतात. इंग्रज लोक चिडले. ते म्हणाले गीतेवर बंदी. इंग्रज लोक, अहो गीतेवर त्यांनी बंदी आणण्याचा प्रयत्न केला. कृष्ण तुरुंगात, कृष्ण भगवंता, त्याला कसे तुरुंगात टाकणार हे असे इंग्रज लोक. देशावर वेद महर्षी, संपूर्ण देशावर वेद महर्षी व्यासांची कृपा आहे. महाभारत रूपी तेलाने ज्ञान रूपी असा मोठा दीप म्हणजे महर्षी व्यास. भगवद्गीता परिपूर्ण आहे. तिचे अमृत पाषण केल्याने साहस, हिम्मत, समता, स्नेह हे गुण विकसित होता. आणि आपल्याला अनुभव घ्यायचा आहे नवीन वर्षापासून. प्रत्येकाने गीता ही मराठीत सुद्धा वाचली पाहिजे, हिंदीमध्ये सुद्धा वाचली पाहिजे. प्रत्येक तरुण तरुणींनी गीतेचे श्लोक कंठस्थ केले पाहिजे. मग बघा तुम्हाला प्रत्येक कामात अडचणी कधीच येणार नाही. आपले जीवन ओजस्वी, तेजस्वी, एक प्रकारचं चेहऱ्यावर तेज निर्माण होतं, बोलण्यामध्ये धार निर्माण होती. विचार करा, चिंता करत बसू नका. आणि गीतेचं महत्व मला संपर्क साधून समजून घ्या. काय गीता आहे? नुसती जरी गीतेचं पूजन केलं तरी तुम्हाला यश येणार. आणि आपली जी ग्रहस्थिती आहे, कोणाला शनीचा त्रास आहे, कोणाला राहूचा, ते भोगावं लागतं. पण त्याची प्रखरता कमी होण्यासाठी प्रत्येक वेळेस जातो आपल्याला अडचणी येतात. त्या अडचणी जर दूर करायच्या तर जन्मकुंडली पाहून घ्यायची, संपर्क साधायचा आहे, नंबर लिहून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आहे 9822 31 51 आणि 34. एवढं लक्षात ठेवायचंय. 98 22 31 51 आणि 34 न विसरता हे लक्षात ठेवायचंय. संपर्क साधायचा आहे आणि जन्मकुंडली पण पाहून घ्यायची. आणि आपण चर्चा सत्र चालू केलेले, त्यामुळे आपल्या NTV लक्षात ठेवा नावाजलेलं. ज्याप्रमाणे पूर्वी रामायण लागायचं तेव्हा गल्ल्या सगळ्या सामसूम व्हायच्या, गर्दी रस्त्यामध्ये नसायची, तसंच आपली परिस्थिती आहे NTV बद्दल. ज्या वेळेस आपला सत्संग चालू होतोय त्यावेळेस सुद्धा रस्त्यावर सामसूम असते. लोकांचे फोन येतात, अहो केव्हा सुरू होणार. मग अशा रीतीने आपण आपला आयुष्यातले 2 मिनिटं घालवायची आणि हा सत्संग ऐकून आपल्या जीवनात पुढे जायचंय. नंबर लक्षात आहे. आणि आजपासून संकल्प सोडायचा आहे. NTV न्यूजला तुमचा प्रश्न आणि तुमचं नाव गाव पाठवायचं NTVला. आणि मग मी तुमचा प्रश्न आणि तुमचं नाव सांगणार आहे. आपलं नेटवर्क फार मोठे अख्ख्या महाराष्ट्रात, त्याच्यामुळे तुमचं सगळं नाव जाणार आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवायचं. उद्या आपण याच वेळेस भेटूया.
नमस्कार.